सौरभ तुम्ही बर काय घेणार? चहा करू, कॉफी करू का सरबत देऊ? हा नाहीतर असं करा ना, जेवायलाच वाढते, सगळं जेवण तयार आहे. नाही नाही नको आई, मला काहीच नको. अहो असं कसं, काहीतरी तर घ्यायलाच हवं. अहो बघा ना, काही नको म्हणताय. अहो खरंच मी जेवूनच आलो खरं तर. बरं. अरे कपिल, इट्स ओके. मी पैसे मागितले नव्हते तुझ्याकडे. मीही मागितलेले नव्हते तुझ्याकडे, तरी तू दिलेस. कपिल, ते मी श्रेयासाठी केलं. मग हे मी रामाश्रयासाठी करतो. हो, पण माझं म्हणणं आहे की इतक्या घाईत पैसे परत करायची काहीच गरज नव्हती. सौरभ, कुणाचे जर देणं असेल ना तर मलाच काय, अख्ख्या रामाश्रयाला झोप लागत नाही. आणि भले तुला गरज नसेल, पण मला आहे गरज. आणि कसं आहे ना, वेळेवर केलेल्या मदतीची परतफेड ही वेळेवरच केलेली बरी, नाही का? प्रत्येक रात्री उपकाराचं ओझं डबल होत जातं असं म्हणतात, म्हणून आजच मी हे तुला परत करतो. अरे पण मी हे सगळं केलं कारण तू गौरीचा मित्र आहेस. मीही तुला हे सगळे पैसे परत करतोय कारण तू सुद्धा गौरीचा मित्र आहेस. हे रामाश्रयावरचं कर्ज आहे आणि ते मी एकटाच फेडेन. मी तुला मदत केली हे पटलं नाही वाटतं तुला? हे बघ कपिल, काही प्रॉब्लेम्स ना पैशानेच सॉल्व्ह होतात. अरे प्रश्न पैशाचा नव्हताच इथे. ते जे बिल आलं होतं ना छापून, ते चुकीचं होतं आणि त्यात नेमकं काय चुकलं हे शोधणं गरजेचं होतं, म्हणून मी ते बिल भरत नव्हतो. कारण मला कुठली चूक मान्य नाही. ठीक आहे, मी मान्य करतो, पण त्यामुळे श्रेयाच्या आनंदावर विरजण पडलं असतं ना रे. अरे बाबा, तू श्रेयासाठी आणि रामाश्रयासाठी जे काही आतापर्यंत केलंयस ना त्यासाठी धन्यवाद. पण यापुढे रामाश्रयाच्या कुठल्याच डिसिजन्समध्ये ना ढवळाढवळ नको करूस. कारण इथे माझ्याशिवाय डिसिजन्स घेण्याची अथॉरिटी फक्त मयेकर काकांना आहे. काय डिसिजन्स वगैरे बोलतोयस तू? मी फक्त मदत केली आहे. हे आपण कितीही छान मित्र असू किंवा तुम्ही दोघं लाईफ पार्टनर होणार असलात ना, तरी रामाश्रयाच्या कारभारात यापुढे नको ढवळाढवळ करूस. नम्र विनंती आहे तुला. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
एक धरलं? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.